नमस्कार मैत्रिणींनो, मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मटकीची झणझणीत अशी भाजी. तर भाजी बनवण्यासाठी इथे आपण लागणारं साहित्य पाहूयात. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेत, किसलेलं खोबरं घेतलं आहे आणि आलं लसूण घेतलेलं आहे. तर मोड आलेल्या मटकीची भाजी करायची म्हणजे मोड आलेली मटकी लागणारच. तर इथे आहे आपली मोड आलेली मटकी. तर भाजीसाठी आपण सर्वप्रथम कांदा भाजून घेऊयात. तर इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये कांदा भाजायला टाकलेला आहे. कांदा भाजण्यासाठी इथे मी थोडंसं तेल टाकते आहे. तेल टाकल्यामुळे आपला कांदा अगदी छानपणे भाजला जाणार आहे. तर इथे मी तेल टाकून घेतले आणि आपला कांदा अगदी छानपैकी भाजून घेते. तुम्ही बघू शकताय आपला कांदा आता अगदी छानपणे भाजला गेला आहे. तर यामध्ये मी आता टाकते आहे आपलं किसलेलं खोबरं. कांदा आणि किसलेलं खोबरं अगदी छानपणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे भाजून झालं की आपण हे एका थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि थंड होण्याची वाट बघणार आहोत. आपलं हे कांदा खोबरं थंड झालं की आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण छानपैकी वाटून घेणार आहोत. तर मी वाटताना यामध्ये टाकलेलं आहे कोथिंबीर, अद्रक, लसूण, भाजलेला कांदा आणि भाजलेलं खोबरं. आता आपण याचं छानपैकी वाटण तयार करून घेणार आहोत. वाटण तयार करताना यामध्ये आपण ज्यावेळेस कोथिंबीर टाकतो ना, तर ह्या वाटणाला अगदी खूप सुरेख अशी तिची टेस्ट लागते. त्या वाटणाला अगदी सुरेख अशी टेस्ट येते. तर आता इथे मी हे वाटण तयार करून घेते. आता आपल्याला भाजी करण्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता कढई गरम झाली की आपण ह्यामध्ये 2 ते 2.5 चमचे तेल टाकणार आहोत. इथे मी कढईमध्ये 2 ते 2.5 चमचे तेल टाकलेलं आहे. आता इथे आपण तेल गरम होण्याची वाट बघून तेल गरम झालं की आपण ह्यामध्ये मसाला जे आपण आता मिक्सरला वाटून घेतला आहे तो आपण यामध्ये फ्राय करायला टाकणार आहोत. मसाला अगदी छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही जितका मसाला फ्राय करणार ना तितकी भाजीची टेस्ट अगदी सुरेख येते. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा. तर इथे आपण मसाला फ्राय करून घेतो आहोत मैत्रिणींनो. तुम्ही बघू शकताय. इथे आपण अगदीशी छान असा आता मसाला फ्राय करून घेणार आहोत. मसाला फ्राय करताना तो अगदी छानपैकी फ्राय झाला की यामध्ये आता आपण टाकणार आहोत घरगुती बनवलेला काळा मसाला आणि लाल तिखट आणि धणे पावडर. धणे पावडर, लाल तिखट आणि हळद हे सर्व आपण मसाले टाकून घेतल्यानंतर हे मसाले आपण अगदी छानपैकी फ्राय करणार आहोत. फ्राय करताना यामध्ये मी थोडं मिक्सरचं पॉट होतं ना आपलं ते धुवूनसुद्धा पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून त्या पॉटला लागलेला सर्व मसाला निघून जाईल. हा मसाला फ्राय होतो आहे तोपर्यंत आपण मटकी आपली उकळून घ्यायला ठेवणार आहोत. मग मटकी आपण एका पातेल्यामध्ये शिजवून घेणार आहोत. तुम्ही कुकरला पण शिजवून घेऊ शकता, पण मी पातेल्यात शिजवून घेते आहे. जोपर्यंत आपल्या इकडे मसाला फ्राय होतो तोपर्यंत एका साईडला आपण मटकीसुद्धा शिजवून घेणार आहोत. तर आपलं मटकीची भाजीसुद्धा लवकर शिजेल आणि आपली भाजीसुद्धा लवकर रेडी होईल. तर इथे मी एका पातेल्यामध्ये मटकी आणि पाणी आणि थोडंसं मीठ टाकून इथे मी एका साईडला मटकी शिजायला ठेवलेली आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे आता इथे मी सर्व मसाले आणि टाकून सर्व छानपैकी मसाला फ्राय करून घेते आहे. तुम्ही बघू शकताय मसाला जसा जसा फ्राय होईल तसा तसा आपल्या मसाल्याला छानपैकी तेल सुटायला लागलं आहे. मसाला फ्राय झाला की यामध्ये आपण मटकी जी बॉईल करायला ठेवलेली आहे
ती मटकी आपण आता मसाला फ्राय झाल्यानंतर यात टाकून देणार आहोत. मला कमेंटमध्ये करून नक्की सांगा की कोणाकोणाला मटकीची भाजी फार आवडते. मला तर मटकीची भाजी खूप आवडते. तुम्ही बघू शकताय आपला मसाला अगदी छानपणे फ्राय होतोय. तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणेच मी इथे साईडला मटकी शिजायला ठेवलेली आहे. ती मटकी आता बॉईल होते. त्यानंतर आपण ही शिजायला ठेवलेली मटकी भाजीमध्ये टाकून घेणार आहोत. तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. कुणाला घट्ट आवडते, कुणाला पातळ आवडते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. यामध्ये आपण आता टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ. मीठ टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण मटकी शिजत ठेवताना सुद्धा त्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे. त्यामुळे इथे व्यवस्थित अंदाज घेऊन मीठ टाका. आणि मटकी अगदी छानपैकी 1 ते 2 उकळ्या येईपर्यंत अगदी छान शिजू द्या. 1 ते 2 मटकीला उकळी आली की आपली मटकी खाण्यासाठी रेडी. मटकीची भाजी खाण्यासाठी रेडी. अगदी झणझणीत अशी आपली मटकीची भाजी रेडी होती आहे. मटकी शिजली की भाजीवरती अगदी छानपैकी हिरवीगार कोथिंबीर करून भाजी गार्निश करायची. तुम्ही बघू शकताय आपली आता मटकीच्या भाजीला छानपैकी उकळी येते आहे आणि आपली भाजी मटकीची भाजी शिजते आहे. तुम्ही इथे बघू शकता आपली मटकीची भाजी अगदी कोथिंबीर वगैरे टाकून छानपैकी रेडी झाली आहे. तर चला मैत्रिणींनो, या जेवायला. इथे जेवणासाठी मसाल्याची भाजी म्हटली की इंद्रायणीचा राईस तर नक्कीच आला. तर इथे मी घेतलेला इंद्रायणीचा राईस, चपाती, पापड, लोणचं, चटणी, कांदा, लिंबू. तर या मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. बाय.